नमस्कार. आजचा सुद्धा दिवस चालू झाला सलूनला. हा माझा क्लायंट ह्यानी 3 महिने आधी मायक्रो ब्लेडिंग केलं होतं. सो आता त्यांना होतं, की मला आता हलकसं थोडंसं डार्क करायचंय. सो फर्स्ट त्यांचं कन्सल्टेशन करून त्यांचं मायक्रो ब्लेडिंग केलं आणि त्या फर्स्ट टाईम आयलॅशेससुद्धा ट्राय करत होत्या. म्हणजे त्या थोड्या स्केप्टिकल होत्या, की कसं वाटेल काय? सो हा होता त्यांचा फायनल रिझल्ट सेकंड टचअप ऑफ मायक्रो ब्लेडिंग आणि जस्ट त्यांनी 500 वाले लॅशेस केले होते. देन आजच्या माझ्या सेकंड क्लायंट होत्या मायक्रो ब्लेडिंगच्या. ह्यानी फर्स्ट टाईम माझ्याकडून मायक्रो ब्लेडिंग केलं होतं, ज्याला 1 वर्ष झालं होतं. त्यांचं कारण की प्रोफेशन असं आहे ज्याच्यामध्ये त्यांना जे आयब्रोज आहेत ते थोडेसे डार्क ठेवावे लागतात. सो त्यांचं हे फायनल टचअप होतं मायक्रो ब्लेडिंगचं. देन होत्या आजच्या माझ्या ह्या थर्ड क्लायंट मायक्रो ब्लेडिंगसाठी. आज तुम्ही बोलू शकता की माझा मायक्रो ब्लेडिंग डे होता. सो हा होता मॅमचा फायनल लूक मायक्रो ब्लेडिंगचा. त्याच्यानंतर आज तर सलोनला त्रिशवी आली होती, कारण की एका त्रिशवीच्या फ्रेंडची बर्थडे पार्टी होती महावीरनगरला. सो त्रिशवीला तिच्या फ्रेंडच्या घरी ड्रॉप केला आणि आम्ही आलो स्लो कॅफेला. आम्ही बऱ्याच महिन्यापासून प्लॅन होता, की आम्हाला ह्या कॅफेला जायचंय, जायचंय, पण आमचा मुहूर्त निघत नव्हता आणि फायनली आज आम्ही आलो होतो स्लोमध्ये. आम्हाला तर वाटलं नेहमीप्रमाणे इथे खूप वेटिंग असेल, कारण की जेवढं रील्समध्ये बघितलंय खूप वेटिंग होतं. पण नाही, आम्हाला लगेच सीट मिळाली आणि आम्ही हे त्यांचं नाचोस मागवलं होतं. पण नाचोस एकदम हेल्दी होतं. नाचणीचे नाचोस होते आणि ही कोल्ड कॉफी आणि मॅक एंड चीज खूप यम्मी होतं. पण बापरे! आज तर खूप सारे कॅलरीज इनटेक झाल्या आमच्या.